आज आपण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण हा जो पाठ पाहणार आहोत त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आणि बेसिक संकल्पना यांचा आपण विचार करूया। सर्वप्रथम आपण अणु म्हणजे काय ते पाहूयात। मूलद्रव्याचा लहानात लहान कण याला आपण अणु असे म्हणतो। आता तुम्ही म्हणता मूलद्रव्य म्हणजे काय? एकाच प्रकारचे जे कण ज्यांच्या अंगी ज्या सर्व कणांच्या अंगी समान रासायनिक गुणधर्म असतात त्यांना आपण मूलद्रव्य असं संबोधूया। आजपर्यंत या विश्वामध्ये 118 मूलद्रव्यांचा शोध लागला गेलेला आहे। आता रेणू म्हणजे काय? आता रेणू म्हणजे पदार्थाचा लहानात लहान कण ज्यांच्या अंगी या पदार्थाचे सर्व रासायनिक गुणधर्म सामावलेले असतात त्यांना आपण रेणू असे म्हणूया। आता रेणूची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील। पहिलं उदाहरण पाहूया। रेणूचं पाणी, पाण्याचा रेणू, रेणूंची उदाहरणे, अनेक उदाहरणे सांगता येतील। पाणी, पाण्याचा रेणू, पाणी जो आहे पाण्याचा रेणू त्याचं H2 हे रेणूसूत्र आहे। हा 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन या मूलद्रव्यापासून तयार झालेला असतो। त्यानंतर कार्बन डायऑक्साइड, हा कार्बन डायऑक्साइड जो आहे तो 1 कार्बन आणि 2 ऑक्सिजन यांच्यापासून तयार झालेला असतो। वेगवेगळे अम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल। हायड्रोक्लोरिक आम्ल हे 1 हायड्रोजन आणि 1 क्लोरीन याच्यापासून तयार झालेले आहे। सल्फ्युरिक आम्ल हा 2 हायड्रोजन, 1 सल्फर आणि 4 ऑक्सिजन यांच्यापासून तयार झालेला आहे। अशी अनेक आपल्याला रेणूंची उदाहरणे देता येईल। मग रेणूंची व्याख्या सांगता आपल्याला या रेणूंची अशी व्याख्या सांगता येते, 2 किंवा 2 पेक्षा अधिक अणु विशिष्ट प्रमाणामध्ये संयोग पाहून जो नवीन पदार्थ तयार होतो त्याला आपण संयुग असं म्हणूया। आता यानंतर आपण व्याख्या पाहणार आहोत ती अणुअंकाची। तर ही अणुअंकाची व्याख्या पाहत असताना आपण एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे की या अणूमध्ये असणारे वेगवेगळे कण। तर या अणूमध्ये वेगवेगळे जे कण असतात ते असतात प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि तिसऱ्या प्रकारचा कण आहे इलेक्ट्रॉन। प्रोटॉन जे आहेत ते p अक्षर दर्शवतात, न्यूट्रॉन जे आहेत ते n अक्षर दर्शवतात आणि इलेक्ट्रॉन जे आहेत ते e अक्षराने दर्शवतात। आता यांच्यावरचा प्रभाव, अणूमध्ये असणारे कण प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन, प्रभार याच्यावर असतो, प्रोटॉनवर असतो धन, न्यूट्रॉन जे आहेत ते प्रभार रहित आणि इलेक्ट्रॉन जे आहेत त्यांच्यावर ऋण प्रभार असतो। आता तुम्ही म्हणताल प्रोटॉन धन प्रभारित आहेत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारित आहेत। आता अणूमध्ये असणाऱ्या धन प्रभारित प्रोटॉनची आणि ऋण प्रभारित इलेक्ट्रॉनची संख्या समसमान झाल्यामुळे या ठिकाणी या अणूवर कोणताही प्रभार राहत नाही। परीक्षेत प्रश्न येतो, अणू विद्युत दृष्ट्या उदासीन का असतो? अशा प्रकारचा प्रश्न येईल। तर त्याचं प्रामुख्याने कारण सांगता येईल
अणूमध्ये असणारे धनप्रभारित प्रोटॉन आणि ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन हे संख्येने समसमान असतात आणि त्याच्यामुळे अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. आता या कणांचं स्थान आपण पाहूया. प्रोटॉन जे असतात ते अणूच्या केंद्रकात असतात. अणूचा जो केंद्रक आहे मध्यभागी जो अवैध असा असतो त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. त्याच्यामध्ये काय असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कण असतात. प्रोटॉन हे धनप्रभारित असतात आणि न्यूट्रॉन हे प्रभाररहित असतात. आणि वेगवेगळ्या कक्षांमध्ये वर्तुळाकार कक्षांमध्ये हे इलेक्ट्रॉन फिरत असतात. इलेक्ट्रॉन जे आहेत ते वर्तुळाकार कक्षांमध्ये परिभ्रमण करत असतात. आणि मग अशा प्रकारे या ठिकाणी हा जो अणू आहे त्या अणूचा आकृतिबंध असतो. यानंतर आपण पाहणार आहोत अणुअंक म्हणजे काय. तर अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉनच्या संख्येला काय म्हणतात? अणुअंक. प्रोटॉनच्या संख्येला काय म्हणतात? अणुअंक. आणि ही जी प्रोटॉनची संख्या आहे ती कोणा इतकी असते? तर इलेक्ट्रॉनच्या संख्ये इतकीच असते. आता यानंतर आपण अणुवस्तुमानांक म्हणजे काय पाहूया. अणुवस्तुमान जे आहे ते एक अक्षराने दर्शवतात. अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकूण बेरजेला आपण अणुवस्तुमान असे म्हणतो. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकूण बेरजेला अणुवस्तुमान असे म्हणतात. इयत्ता 9वी मध्ये आपण 1 ते 18 अणुअंकाची जी मूलद्रव्ये आहेत त्यांची अणुवस्तुमाने काढायला आपण शिकलेलो आहोत. आता अणुवस्तुमानानंतर अणुवस्तुमान म्हणजे काय? तर अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकूण बेरीज. आता आपण इलेक्ट्रॉन स्वरूपणाकडे वळूया. इलेक्ट्रॉनचं वितरण कसं असतं? तर नील्स बोर या शास्त्रज्ञाने आपल्याला एक सूत्र सांगितलं. ते सूत्र असं आहे 2n². आणि या सूत्राप्रमाणे आपण वेगवेगळ्या कक्षांमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत ते काढायला शिकणार आहोत. इलेक्ट्रॉन वितरण तक्ता. या ठिकाणी आपण नील्स बोर या शास्त्रज्ञाने सुचवलेलं प्रत्येक कक्षेतलं इलेक्ट्रॉन वितरण पाहणार आहोत. तर त्याने जे सूत्र सुचवलं तर ते 2n². कक्षा क्रमांक 1 ला K असं म्हणतात. या पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन मावतात? तर 2n². n म्हणजेच काय? पहिली कक्षा. 1² 2 गुणिले 1². 1² एकच म्हणजे पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन मावतील. दुसऱ्या कक्षेला n असे म्हणतात. त्या कवचाला n असे म्हणतात. आणि या दुसऱ्या कवचात मावणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला काढता येईल. 2 गुणिले n² म्हणजेच ही कक्षा क्रमांक 2 आणि ह्या 2चा वर्ग आहे 4. 4 दुने 8. दुसऱ्या कवचात जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन मावतील. तिसऱ्या कवचाला m असे म्हणतात. या कवचामध्ये मावणारी इलेक्ट्रॉनची संख्या 2 गुणिले 3चा वर्ग. 3चा वर्ग येतो 9. म्हणजे या तिसऱ्या कवचामध्ये 18 इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त मावतील. कवच क्रमांक 4 याला n असे म्हणतात. आणि या ठिकाणी याच्यामध्ये मावणारी जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनची संख्या 2n² म्हणजे 4चा वर्ग. कवच क्रमांक आहे त्याचं 4. 4चा वर्ग आहे 16. 16 दुने 32 म्हणजे या कवचामध्ये जास्तीत जास्त 32 इलेक्ट्रॉन मावतील. विद्यार्थ्यांनो एक गोष्ट लक्षात घ्या. कवच क्रमांक 1 जर असेल तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन मावतील. परंतु जर इतर कवच असतील 2रं, 3रं, 4थं याच्यामध्ये हे इलेक्ट्रॉन मावतातच.
परंतु जर दुसरं कवच बाह्यतम कवच असेल, तिसरं कवच बाह्यतम कवच असेल, चौथं कवच जर बाह्यतम कवच असेल, पाचवं कवच जर बाह्यतम कवच असेल, सहावं कवच जर बाह्यतम कवच असेल किंवा सातवं कवच जर बाह्यतम कवच असेल तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन मावतात. हे मात्र लक्षात ठेवायचं. बघा परत एकदा सांगतो, रिपीट करतो. या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन वितरण आपण पाहिलं. जर कवच बाह्यतम कवच असेल तर त्याच्यामध्ये मात्र किती इलेक्ट्रॉन मावतात? तर बाह्यतम कवचामध्ये पहिलं कवच सोडून, पहिली कक्षा सोडून जर बाह्यतम कवच दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं आणि सातवं असेल तर याच्यामध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन मावतात. आणि मग अशा प्रकारे आपल्याला ही संपूर्ण इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहता येईल. इलेक्ट्रॉन वितरणामुळे मूलद्रव्यांचे प्रकार. या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणी आपल्याला इलेक्ट्रॉन वितरण, याच्या अगोदर आपण इलेक्ट्रॉन वितरण कसं केलं जातं ते आपण पाहिलं. इलेक्ट्रॉन वितरण म्हणजे प्रत्येक कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला नियमाप्रमाणे जे इलेक्ट्रॉनची संख्या असते किती असेल त्या मूलद्रव्याच्या अणुअंकाप्रमाणे प्रत्येक कक्षेत असणारी इलेक्ट्रॉनची संख्या, याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉन वितरण. आता या ठिकाणी या इलेक्ट्रॉन वितरणामुळे मूलद्रव्यांचे प्रकार, तर प्रामुख्यानं इलेक्ट्रॉन वितरणामुळे मूलद्रव्यांचे 4 प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. पहिला जो प्रकार आहे तो सामान्य मूलद्रव्य, सामान्य मूलद्रव्य. दुसरा प्रकार आहे राजवायू किंवा निष्क्रिय वायू मूलद्रव्य. तिसरा जो प्रकार आहे तो संक्रामक मूलद्रव्य आणि चौथा प्रकार जो आहे तो आंतरसंक्रामक मूलद्रव्य. आता या ठिकाणी या आवर्त सारणीमध्ये सामान्य मूलद्रव्य कोण म्हणायचं? तर ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम एक कक्षा, ज्या मूलद्रव्यांची बाह्यतम एक कक्षा अपूर्ण असते तिला आपण सामान्य मूलद्रव्य म्हणायचं. ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेसह आतल्या सर्व कक्षा परिपूर्ण झालेल्या असतात त्यांना आपण राजवायू किंवा निष्क्रिय वायू मूलद्रव्य म्हणायचं. ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम 2 कक्षा अपूर्ण असतात त्यांना संक्रामक मूलद्रव्य म्हणायचं. ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम 3 कक्षा पूर्ण असतात त्यांना आंतरसंक्रामक मूलद्रव्य म्हणायचं. आता या ठिकाणी कोणकोणत्या गणामध्ये ही मूलद्रव्ये आढळतात? आधुनिक आवर्त सारणीच्या कोणकोणत्या गणामध्ये ती मूलद्रव्ये आढळतात? तर सामान्य मूलद्रव्य प्रामुख्यानं गण क्रमांक 1, गण क्रमांक 2, गण क्रमांक 13, गण क्रमांक 14, गण क्रमांक 15, गण क्रमांक 16 आणि गण क्रमांक 17 याच्यामध्ये ही सामान्य मूलद्रव्ये आपल्याला आढळून येतील. आधुनिक आवर्त सारणीमध्ये केवळ 18व्या गणात जी मूलद्रव्ये आहेत ती राजवायू किंवा निष्क्रिय वायू मूलद्रव्ये असे म्हणतात. संक्रामक मूलद्रव्य गण क्रमांक 3, गण क्रमांक 4, गण क्रमांक 5, गण क्रमांक 6, गण क्रमांक 7, गण क्रमांक 8, गण क्रमांक 9, गण क्रमांक 10, गण क्रमांक 11 आणि गण क्रमांक 12 अशी गण क्रमांक 3 ते 12 या दरम्यानची जी सर्व मूलद्रव्ये आहेत ती संक्रामक मूलद्रव्य याच्यामध्ये येतात. आवर्त सारणीच्या बरोबर मध्यभागी ही संक्रामक मूलद्रव्ये आपल्याला आढळतील. आंतरसंक्रामक मूलद्रव्य ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम 3 कक्षा पूर्ण आहेत त्यांना आपण आंतरसंक्रामक मूलद्रव्य म्हणतो. ती प्रामुख्यानं आवर्त सारणीच्या तळाला स्वतंत्र 2 मालिकांमध्ये या लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड मालिकांमध्ये या आंतरसंक्रामक मूलद्रव्यांचा समावेश आपण केलेला आहे. आता या ठिकाणी ही जी सामान्य मूलद्रव्ये आहेत ती पहा, प्रामुख्यानं आवर्त सारणीच्या आपल्याला डाव्या आणि आवर्त सारणीच्या उजव्या या 2 बाजूंना आढळतील. आधुनिक आवर्त सारणी जर आपण पाहिली पान क्रमांक या ठिकाणी 23 वर असणारी, तर अत्यंत डाव्या बाजूला गण क्रमांक 1 आणि गण क्रमांक 2 जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्व धातू मूलद्रव्ये आढळतील. गण क्रमांक 13, गण क्रमांक 14, गण क्रमांक 15, गण क्रमांक 16 आणि गण क्रमांक 17 यामध्ये असणारी जी सामान्य मूलद्रव्ये आहेत ती अधातू मूलद्रव्ये आपल्याला असतील. आता या सामान्य मूलद्रव्यांचे पुन्हा 2 प्रकार पडलेले आहेत, धातू आणि अधातू. आता धातू म्हणजे
ज्यांच्या बाह्यतम कक्षेत 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन असतात ती मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देतात आणि त्याच्यामध्ये धनप्रभारित आयन तयार करतात, म्हणून त्यांना आपण धातू मूलद्रव्य असं म्हणतो. आता अधातू मूलद्रव्ये जी आहेत त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये प्रामुख्यानं 4, 5, 6, 7 प्रामुख्यानं 5, 6, 7 इलेक्ट्रॉन असतात बाह्यतम कक्षेत. आणि 5, 6, 7 ही जी इलेक्ट्रॉन असणारी जी मूलद्रव्ये आहेत ती काय करतात, बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन घेण्याचा प्रयत्न करतात आणि इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं त्यांच्यावर पर्यायाने ऋणप्रभार वाढतो आणि ऋणप्रभार वाढल्यामुळं त्या ठिकाणी ती मूलद्रव्ये अधातू मूलद्रव्ये आहेत असं आपण समजतो. आता ती धातू मूलद्रव्ये का आहेत आणि अधातू मूलद्रव्ये का आहेत? मूलद्रव्यांमधले धातू गुण. जी मूलद्रव्ये बाह्यतम कवचात 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात ती मूलद्रव्य बाह्यतम कक्षेतले इलेक्ट्रॉन देतात. आता याचं कारण पाहायचं झालं तर बाह्यतम कवचात 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असणारी जी मूलद्रव्ये आहेत त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये असणारे अणुकेंद्रातले प्रोटॉन यांचं बाह्य कवचात असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यावर असणारं जे प्रभुत्व आहे ते थोडंसं कमी असतं. त्यामुळं ही मूलद्रव्य बाह्यतम कवचातले इलेक्ट्रॉन इतरांना सहजगत्या देऊ शकतात. याला आपण धनप्रवणता असं देखील म्हणतो. आणि मग बाह्यतम कवचातले हे इलेक्ट्रॉन कमी झाल्यामुळं त्यांच्यावरचा ऋणप्रभार अर्थातच कमी होतो. अर्थातच जे अणुकेंद्रकातले जे प्रोटॉन आहेत त्यांची संख्या ही दिलेले जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांच्यापेक्षा त्यांच्या संख्येने जास्त होते, पर्यायाने त्यांच्यावर धनप्रभार येत असतो. बघा, कोणताही अणू आपण घेतला तर त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या समसमान असते, परंतु या ठिकाणी ही ज्या धातू मूलद्रव्ये आहेत ही सामान्य मूलद्रव्ये आहेत, त्यांचं बाह्यतम एक कवच अपूर्ण आहे आणि त्याच्यामुळं स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करण्यासाठी ही मूलद्रव्य बाह्यतम कवचातला 1 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन किंवा 3 इलेक्ट्रॉन जेवढे काही इलेक्ट्रॉन आहेत बाह्यतम कवचात ते देतात. ते देण्याचं कारण मी सांगितलं, कारण की अणुकेंद्रकात असणारे प्रोटॉन हे बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनवर त्यांचं प्रभुत्व एवढं जास्त राहत नाही, त्यांच्यातलं आकर्षण बल कमी असतं. पर्यायाने बाह्यतम कवचातले इलेक्ट्रॉन ते सहजगत्या देऊ शकतात. ते कवच सोडून बाह्यतम कवचातले इलेक्ट्रॉन सहजगत्या इतर मूलद्रव्यांच्या अणूकडे जाऊ शकतात आणि त्याच्यामुळं त्याचं स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याला प्राप्त होतं. बाह्यतम कवचातलं इलेक्ट्रॉन दिल्यामुळं सेकंड लास्ट कवच जे आहे ते बाह्यतम कवच म्हणून वागतं आणि पर्यायाने त्याला स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त होतं आणि नजीकचं निष्क्रिय वायुमूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याला प्राप्त झाल्यामुळं त्या ठिकाणी त्याची जी धनप्रवणता आहे ती अधिक प्रमाणात दिसून येते. इथं उदाहरणादाखल आपण धातूंची काही उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण पाहतो लिथियम. हे पहिल्या गणातलं मूलद्रव्य, दुसऱ्या आवर्तनातलं हे मूलद्रव्य, दुसरं आवर्तन आणि गण क्रमांक 1 मधलं मूलद्रव्य. याची संख्या आहे Li, अणुअंक आहे 3, याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 1 असं आहे. याच्या बाह्यतम कवचात 1 इलेक्ट्रॉन आहे. हा 1 इलेक्ट्रॉन तो सहजगत्या देतो, पर्यायाने याचा धनप्रभारित आयन या ठिकाणी तयार झालेला आपल्याला लक्षात येत असतं. यानंतर आपण जर दुसरं उदाहरण पाहिलं तर ते आहे सोडियमचं. सोडियमचा अणुअंक आहे 11, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 1 असा आहे. याच्या बाह्यतम कवचात 1 इलेक्ट्रॉन आहे, तो बाह्यतम कवचातला 1 इलेक्ट्रॉन तो देतो आणि त्याच्यावर Na+ आयन तयार होत असतो. हा जो सोडियम आहे तो तिसऱ्या आवर्तात या ठिकाणी गण क्रमांक 1 मध्ये आपल्याला आढळतो. त्यानंतर पोटॅशियम हे मूलद्रव्य चौथ्या आवर्तामध्ये आपल्याला आढळेल आणि हे जे चौथ्या आवर्तात
गण क्रमांक 1 मधलं हे मूलद्रव्य याचा अनुंक 19 आहे, इलेक्ट्रॉनचं पण 2 8 8 1 असा आहे आणि त्याच्यामुळे बाह्यतम कवचाचा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो देतो आणि त्याचा पोटॅशियमचा एक धन प्रभार असणारा आयन तयार होतो. त्यानंतर बेरिलियम हे मूलद्रव्य हे गण क्रमांक 2 आणि आवर्त क्रमांक 2 मध्ये आपल्याला आढळून येईल. आवर्त क्रमांक 2 आणि गण क्रमांक 2 या बेरिलियमचा अणुअंक आहे 4, इलेक्ट्रॉन स्वरूपात 2 2. त्याच्या बाह्यतम कवचात जे इलेक्ट्रॉन आहेत ते आहेत 2 आणि त्याच्यामुळे बाह्यतम कवचातले हे जे 2 इलेक्ट्रॉन तो देतो आणि पहिल्या कक्षेचं स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपात तो प्राप्त करेल आणि या ठिकाणी त्याच्यावर जो प्रभार आहे तो B++ येईल. त्याचप्रमाणे मॅग्नेशियम हे जे मूलद्रव्य गण क्रमांक 2 आणि आवर्त क्रमांक 3 मध्ये आपल्याला आढळून येतं हे मॅग्नेशियम मूलद्रव्य. त्याचा अणुअंक आहे 12, त्याचा इलेक्ट्रॉन संख्या 2 8 2 असा आहे आणि मग बाह्यतम कक्षेतले हे 2 इलेक्ट्रॉन तो देतात आणि त्याच्यामुळं त्याचा इलेक्ट्रॉन संख्या काय होईल 2 होईल. स्थिर इलेक्ट्रॉन संख्या प्राप्त करण्यासाठी तो 2 इलेक्ट्रॉन देतो बाह्यतम. हे स्थिर इलेक्ट्रॉन संख्या झाले त्याचा 2 8 आणि पर्यायाने त्याच्यावर 2 धन प्रभार येतील. आणि कॅल्शियम हे जे मूलद्रव्य आहे ते कॅल्शियम मूलद्रव्य आवर्त क्रमांक 4 मध्ये आपल्याला आढळेल, चौथा आवर्त आणि गण क्रमांक 2 मध्ये ते मूलद्रव्य आढळेल कॅल्शियम. याचा अणुअंक आहे 20, इलेक्ट्रॉन संख्या 2 8 8 2 असा आहे आणि मग बाह्यतम कवचातले हे 2 इलेक्ट्रॉन त्याने दिले की त्याला तिसरी जी कक्षा आहे ती बाह्यतम कक्षा म्हणून वागेल आणि त्या ठिकाणी स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपात प्राप्त होईल. मग अशा प्रकारे बाह्यतम कवचातले 2 इलेक्ट्रॉन तो देतो आणि कॅल्शियम धन प्रभारित आयन तयार होतो. कॅल्शियमवर 2 धन प्रभार येतात, बाह्यतम कवचातले 2 इलेक्ट्रॉन तो देऊन टाकतो आणि अशा प्रकारे धातूमध्ये अशी धन प्रवणता आपल्याला आढळून येत असते. आता आपण आधुनिक आवर्तातल्या मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन संवर्पणानुसार मूलद्रव्यामध्ये असणारे अधातू गुण याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कवचात 5 6 किंवा 7 इलेक्ट्रॉन आहेत त्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कवचात असणाऱ्या या इलेक्ट्रॉनांवर केंद्रस्थानचा असणारा जो प्रोटॉन आहे त्या प्रोटॉनची अधिक प्रवणता दिसून येते, कारण की प्रोटॉन मध्ये असणारे जो धनप्रभार आहे आणि बाह्यतम कवचात जसजसे इलेक्ट्रॉन वाढतील तसतसं या प्रोटॉनचं धनप्रभाराचं या इलेक्ट्रॉनांवर जो प्रभाव आहे तो अधिक दिसतो आणि त्याच्यामुळं बाह्यतम कवचातले हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते अधिक या केंद्रस्थानाकडे आकर्षित झालेले असतात. पर्यायाने या ठिकाणी हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते या बाह्यतम कवचातले इलेक्ट्रॉन हे कवच सोडून बाहेर न पडता ते केंद्रकाकडे जास्तीत जास्त आकर्षिले जातात. या अधातूंची आपण काही उदाहरणे पाहूयात. या ठिकाणी नायट्रोजन हे जे मूलद्रव्य आहे त्याची संज्ञा आहे N, त्याचा अणुअंक आहे 7, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2 5. बाह्यतम कवचात 5 इलेक्ट्रॉन आहेत आणि मग 5 इलेक्ट्रॉन असल्यामुळं अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी तो बाहेरच्या इतर अणूंकडून 3 इलेक्ट्रॉन घेतो आणि 3 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं त्या बाह्यतम कवचात अशा प्रकारे 8 इलेक्ट्रॉन बनतात आणि नायट्रोजनवर जो प्रभार येतो तो N∧- असा येतो. त्यानंतर ऑक्सिजन हे जे मूलद्रव्य आहे ते सुद्धा अधातू मूलद्रव्य आहे, त्याचा अणुअंक आहे 8, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 6 असं आहे. त्याच्या बाह्यतम कवचात इलेक्ट्रॉन संख्या आहे 6, म्हणजे अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी त्याला अजून 2 इलेक्ट्रॉनांची आवश्यकता आहे.
तो इतरांकडून 2 इलेक्ट्रॉन घेईल आणि ते 2 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याच्या बाह्यतम कक्षात 8 इलेक्ट्रॉन होतील आणि अशा प्रकारे ऑक्सिजन जो आहे तो